जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक शिवारात वेणुनाथ संतू गमे यांच्या शेताजवळ आज शनिवारी सकाळी बिबट्याचे 2 बछडे मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। साधारण पहाटेच्या सुमारास हे बछडे मृत्युमुखी पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। दरम्यान मोठ्या बिबट्याने हल्ला करून या बछड्यांना ठार केले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले। कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथील बंधाऱ्यावर जेसीबी व फरांडीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे या वाळू उपसासाठी अधिकृत परवानगी नसतानाही उत्खनन सुरू असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बंधाऱ्याच्या परिसरात काही दिवसांपासून जेसीबी मशीन आणि फरांडीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात आहे। याबाबत चौकशी केली असता संबंधित ठेकेदारांकडून हा वाळू उपसा तहसीलदारांच्या आदेशाने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र या संदर्भात कोणतीही लेखी परवानगी किंवा अधिकृत आदेश उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान राज्याच्या अधिवेशनात आमदार आशुतोष काळे यांनी वैद्यकीय गौण खनिज उत्खननाच्या मुद्द्यावर आवाज उठवत बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आणि कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे। अशा परिस्थितीत कोपरगाव तालुक्यातील हिंगणी बंधाऱ्यावर सुरू असलेल्या वाळू उपशामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। तसेच परवानगी देण्यापूर्वी झालेल्या वाळू उपशावर दंडात्मक कारवाई होणार का, तसेच या प्रकरणी तहसीलदार काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागून राहिलंय। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव बाजीराव रासकर व उपसभापती किसनराव पंढरीनाथ सुपेकर यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत। गेल्या वर्षी मार्च महिन्यात या दोन्ही ज्येष्ठ संचालकांना सभापती उपसभापती पदाची संधी मिळाली होती। आता नवीन संचालकांना संधी मिळावी या हेतूने त्यांनी राजीनामे दिले असून नवीन पदाधिकारी कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राहुरी शनी शिंगणापूर तसेच पुणतांबा शिर्डी रेल्वे मार्गीसंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील निर्णय घ्यावेत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत। जिल्ह्यातील विविध रेल्वे मार्गांच्या प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंगे यांच्यासह पुणतांबा, राहता व राहुरी तालुक्यातील शेतकरी तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी हे उपस्थित होते। कोपरगाव तालुक्यातील शेत शिवार रस्त्यांच्या प्रलंबित केसेसवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट बांधावर जाऊन न्यायनिवाडा मोहीम हाती घेतली। प्रशासनाच्या गतिमान या कारभारामुळे आतापर्यंत 75 क्लिष्ट प्रकरणे निकाली लागली आहेत। 60 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते मोकळे झाले आहेत। हिंगणी येथील पारधी वस्तीचा 14 वर्षांपासून प्रलंबित वाद सामंजस्याने मिटवून या मोहिमेने यशस्वी 75व्या टप्पा पूर्ण केला आहे। बांधावरच न्यायनिवाडा कोपरगाव पॅटर्न हा राज्यात नावरूपाला येत आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे सिद्धेश्वर मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनीही प्रशासन नागरिकांच्या दारी जाऊन सेवा देण्याची भूमिका या शिबिरातून राबवली जात असल्याचे सांगितले। शिबिरात महसूल, आरोग्य, पुरवठा, कृषी आदी विभागांकडून विविध सेवा देण्यात आल्या असून अनेक प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावाने जातमुक्तीचा ठराव करून समाजासमोर आदर्श निर्माण केलाय।
या निर्णयाबद्दल भक्ती मिलन समूह व प्रागतिक संस्था संघटनांच्या वतीने सरपंच शरद आरगडे, सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड बाबा आरगडे व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत महाराज जाधव होते, तर यावेळी अविनाश पाटील, श्यामसुंदर महाराज सोन्नर, ज्ञानेश्वर महाराज बंडगर आदींनी जातमुक्त समाजाची गरज व्यक्त केली। तंटामुक्त गाव अभियानाप्रमाणे राज्यभर जातमुक्त गाव अभियान हे राबवण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली। श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या सुमारे 4000 एकर जमिनीचा 49 वर्षांच्या भाडेकराने हेड R2 ग्रुप होल्डिंग कंपनीला देण्याच्या प्रस्तावावरून विधानसभेत वाद निर्माण झाला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही 6000 कोटींची जमीन एका मंत्र्यांच्या हितासाठी देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केलाय। ही जमीन खुल्या लिलावात विकल्यास राज्याला मोठा महसूल मिळेल असे त्यांनी सांगितले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीत घेतला जाईल आणि जमीन चुकीच्या पद्धतीने विकली जाणार नाही असे स्पष्ट केले। दरम्यान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरोप फेटाळून लावत अकारी पडीत जमीन मूळ शेतकऱ्यांना मिळावी हीच आपली भूमिका असल्याचं सांगितले। पारनेर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली असून याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। आमदार काशीनाथ दाते यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे मोठे यश मानलं जात आहे। कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या उपक्रमामुळे शेतरस्त्याच्या दीर्घकाळ प्रलंबित वादांवर थेट शेतात जाऊन तोडगा काढण्याची नवी पद्धत सुरू करण्यात आली। दर गुरुवारी शुक्रवारी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन वादी प्रतिवादांना समजावून सामंजस्याने प्रश्न सोडवले जात आहेत। हिंगणी येथील पारधी वस्त्यांसाठी 14 वर्षांपासून बंद असलेला 1600 फूट लांबीचा रस्ता या पद्धतीने मोकळा झाला। संवत्सर, उक्कडगाव, ब्राह्मणगाव, टाकळी आदी गावातील वादही जागेवर निकाली काढण्यात आले आहेत। वर्षभरात 75 प्रकरणे सोडवून सुमारे 5-6 हजार शेतकऱ्यांना फायदा झाला असून सुमारे 60 किमी रस्ता पुन्हा खुला झाला आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।